बघा, संजय राऊत हे वैफल्याच्या भूमिकेमध्ये गेलेले आहेत. त्यांना ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. कालचा जो सत्कार होता तो राष्ट्रीय पुरस्कार महादजी शिंदे स्मृती पुरस्कार हा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना देण्यात आला. आणि तो पुरस्कार आता बघा, कालचा कार्यक्रम, पुरस्कार स्वीकारणारी व्यक्ती आदरणीय शिंदेसाहेब महाराष्ट्राचे सुपुत्र, पुरस्कार देणारे राष्ट्रीय नेते आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे सुपुत्र. त्यामुळं महाराष्ट्राच्या एका सुपुत्राचा दुसऱ्या थोर सुपुत्राच्या हस्ते होणारा सत्कार हा महाराष्ट्राचा बहुमान आहे. अशा गोष्टीकडे चांगल्या अर्थानं पाहण्यापेक्षा पवारसाहेबांनी तो पुरस्कार द्यायला नको होता अशी भूमिका राऊत घेत आहेत. याचा अर्थ राऊत म्हणतील तसं झालं तर चांगलं, आणि राऊतांच्या भूमिकेपेक्षा वेगळं काय झालं तर ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही. त्यामुळं संजय राऊत हे आता वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यांना त्यांचं स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात किती खालावलेलं आहे याची जाणीव झालेली आहे, आणि म्हणून वैफल्यग्रस्त भावनेतनं संजय राऊत असं वक्तव्य करतात. त्यांनी आता शब्द